नमस्कार सगळ्यांना. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत केळी वेफर्स. तर इथे मी एका कच्च्या केळीची फणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 10 ते 15 केळं होती. तर त्याला मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. त्याची सालं कापून घेतलेली आहेत आणि त्यानंतर त्याला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे चांगलं, म्हणजे ती काळी पडत नाहीत. मिठाच्या पाण्यामध्ये एकाने एक केळ मी धुवून घेतलेलं आहे, स्वच्छ केलेलं आहे. आता आपण करणार आहोत त्याचे वेफर्स. तर कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचे डायरेक्टली कढईमध्ये आपल्याला वेफर्स पाडायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे छानसे वेफर्स पाडून घेतलेले आहे. वेफर्स पाडून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं त्याला तसेच एका साइडने तळू द्यायचे आहेत. लगेच त्याला परतवायचे नाहीये, त्याला उलटवायचे नाहीयेत. मग 2-3 मिनिट झाल्यानंतर तुम्ही त्याला उलटवू शकता आणि केळीचे वेफर्स कडक होण्यासाठी मधून त्याला वाटीमध्ये मिठाचं पाणी करून असा तेलामध्ये पाण्याचा शिपका द्यायचा आहे. या गोष्टीमुळे तेलामध्ये टाकलेले जे आपण वेफर्स आहेत ते कडक होतात आणि त्यांना मीठही लागलं जातं थोडंफार. त्यामुळे ते चांगले लागतात. आता मी फक्त अजून एकाच केळीचे वेफर्स बनवलेले आहेत. हे एका केळीचे वेफर्स झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता किती कडक आणि क्रंची झालेले आहेत. दिसताना थोडेसे ते लालसर दिसतायत, पण ते जळालेले नाहीयेत. ते परफेक्टली बेक झालेले आहेत. मी वेफर्स बनवताच थोडासा डोक्यात विचार आला, की आपण याचा किस करून बघूया. तोही जमला तर जमेल. तर हा छोटासा एक प्रयत्न करून बघितला होता मी. तो जमला होता, पण थोडासा आतमधून कच्चा राहिला कारण तो किस एकमेकाला चिटकला होता म्हणून. पण मग तरीही भरपूर छान झाला होता हा प्रयत्न. हाही क्रंची झाला होता, पण थोडासा आतून कच्चा राहिला होता. तर इथे मी हे सगळे वेफर्स बनवून घेतलेले आहेत. आता वेफर्स बनवून झाल्यानंतर यामध्ये तुम्ही लाल तिखट असं टाकून त्याला छानसं मिक्स करून घेऊ शकता आणि उपवासासाठी तुमचे पदार्थ दोन्हीही रेडी आहेत. तर बघा, हा कच्च्या केळीचा किस आणि कच्च्या केळीचे वेफर्स हे इन्स्टंटली बनतात आणि इन्स्टंटली बनवून तुम्हाला छानसे टेस्टही देतात. तर इथे तुमचा मसाला मिक्स झालेला आहे आणि केळीचे वेफर्सही तयार आहेत. तर त्यासोबतच आता मी तुम्हाला दुसरं एक प्रकार दाखवणार आहे. याला म्हणतात कच्च्या केळीची भाजी. इकडे वेफर्स तयार झालेले होते. कढई गरम होती तर म्हटलं चला आणि केळी फार उरलेली होती. तर मग 5 ते 6 केळीचा मी कच्च्या केळीची भाजी बनवते. तर इथे मी कढईमध्ये तेल गरम जी कढईमध्ये तेल तळून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलंय. त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि आता आपल्याला टाकायची आहेत कच्ची केळी, जी आपण कापून घेतलेली आहे गोल-गोल. ती केळी टाकल्यानंतर यावरती आपण टाकणार आहोत मीठ आणि लाल तिखट. थोडा वेळ हिला परतवून ह्याला छानसं एक वाफेवरती आपल्याला होऊ द्यायचं आहे. यामध्ये फक्त लाल तिखट आणि शेंगदाण्याचं कूट आहे. ह्या नवरात्रीमध्ये आपल्याकडे जेव्हा वेळ कमी असतो किंवा उपवास असल्यामुळे आपल्याला बनवायचा कंटाळा येतो, तेव्हा 5 ते 10 मिनिटात बनणारी ही झटपट कच्च्या केळीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नवीन अशीच एक सीरीज घेऊन येणार आहोत नवरात्रीमधले 9 दिवसांचे 9 उपवासाचे प्रकार. तर या सीरीजला नक्की आपण फॉलो करा, लाईक करा आणि बघत राहा माझे व्हिडिओ. बाहेरची केळी वेफर्स खाण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही अशा कच्च्या केळीचे वेफर्स करू शकतात. बघू शकता तुम्ही किती छान क्रंची आणि हेल्दी झालेले आहेत. आपण आपल्या हाताने बनवलेले आहेत त्यामुळे. तर नक्की फॉलो करा आणि नक्की करून बघा. तोपर्यंत बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.